हं. आचारसंहिता लागू झालेला असून आचारसंहितेमध्ये अनेक सी व्हिजिल या ॲपद्वारे अनेक तक्रारी आता सुरू केलेल्या आहे. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की मतदारांना लाच देणे, वस्तूचे वाटप करणे, मतदारांना दपटशा दाखवणे, मतदारांची तोताईगिरी करणे, मतदान केंद्राजवळच्या 200 मीटर क्षेत्रामध्ये प्रचार करणे या बाबी कारवाईस पात्र ठरणार आहेत. आणि मतदानापूर्वी जाहीर प्रचार बंद करण्यासंबंधी तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच प्रचाराचा कालावधी मध्ये संपल्यानंतर सार्वजनिक सभा घेणे व मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहतुकीची आणि वाहनाची सोय करणे यासारख्या भ्रष्टाचाराच्या आणि निवडणूक कायद्याअंतर्गत गुन्हा समजल्या जाणाऱ्या गोष्टी सर्व पक्ष आणि उमेदवार कटाक्षाने टाळतील. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचा वापर करून प्रलोभने किंवा लाच देता येणार नाही आहे. कोणताही उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी यांनी संपूर्ण आचारसंहितेच्या काळात दारूचं वाटप करू नये. तर ही एक अतिशय महत्त्वाची एक बाब आहे की हे जे लोक असतात ते मतदारांना मतं देण्यासाठी विविध प्रकारच्या लाच देत असतात. कोणी कुकर वाटतंय, कोण साड्या वाटतंय, कोण धोत्र वाटतंय, कोण मुलांना यांना बोकडं कापून त्यांना जेवायला नेतंय, त्यानंतर कोण पेट्रोल देत आहे, 2-2 लिटर पेट्रोल घ्यावं तुमच्या याला गाड्या चालवायला, किंवा काही रोख स्वरूपाच्या पैशामध्ये की पाकिटामध्ये, बंद पाकिटामध्ये पैसे देण्याची व्यवस्था पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मतदारांना करणं हा कायदेशीर गुन्हा असल्यामुळे या गोष्टी जर कोणी करत असेल तर लगेच तुम्ही जवळच्या मतदान अधिकाऱ्याकडे जाऊन किंवा सी व्हिजिल या ॲपद्वारे तक्रार करू शकता आणि त्या उमेदवाराला शिक्षा होऊ शकते, त्या गुन्हा होऊ शकतो त्याचा. तर अशा पद्धतीचे जे भाग आहेत. तसेच धार्मिक तणाव, कोणताही पक्ष, उमेदवार वेगवेगळ्या जाती आणि पक्षाचा जर असला आणि त्याच्यामुळे जर परस्परामध्ये भेद किंवा तणाव निर्माण होत असेल तर त्यासाठी देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यावर तुम्ही जी टीका करता तर ती टीका खालच्या पातळीमध्ये, खाजगी आयुष्यामध्ये फक्त त्याचं राजकीय कार्यक्रमामध्ये, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये घेतलेला भाग जो असेल की त्या संदर्भात करायची. एखाद्या माणसाने काही व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी कशा पद्धतीचं काय केलं असेल, त्याचं म्हणजे कुटुंब आहे, त्याची बायको आहे, पोरं आहे, किंवा त्याच्या संदर्भामधल्या त्यांनी ज्या काही व्यक्तिगत बाबी केल्या असतील त्या संदर्भामध्ये शक्यतो टाळावीच ती चर्चा आणि तशी टीका करू नये. कारण त्यामुळे किंवा एखाद्याच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे धरण हे कायदेशीर गुन्हा आहे. त्यानंतर मतं मिळवण्यासाठी तुम्ही प्रार्थना स्थळाच्या, विविध धर्माची जी प्रार्थना स्थळं हा जो भाग करतात त्याला आपण हे म्हणू काय, मंदिरे, मस्जिद किंवा चर्च यामध्ये तुम्हाला प्रचार करता येणार नाही. तसेच या मंदिरामध्ये एखादा उमेदवार दर्शन घ्यायला गेला तर त्याचा सत्कार करणे हा गुन्हा आहे. त्यानंतर त्या उमेदवाराला त्या मतदारांतर्फे संपूर्ण व्यवस्थित ही जी मंदिरं, मस्जिद किंवा एकंदरीत जे चर्च आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारचं उमेदवाराला शक्यतो प्रवेश द्यायचा नाही आहे. त्यांनी तिथं ते दर्शन बाहेरूनच घ्यायचं आहे. आणि जर समजा त्याने ते दर्शन घेतलं आणि आतमध्ये आला, त्याचा सत्कार वगैरे केला तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणून तो एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही कल्याणकारी योजना किंवा कशाच्या जे बोर्ड किंवा फ्लेक्स तुम्ही चिटकवता का, आम्ही हे केलं, आम्ही ही योजना आणली, ही योजना तयार केलेली आहेत आणि याच्यामुळं हे झालेले, अशाच जाहिराती तुम्हाला त्या चौकामध्ये एखाद्याच्या घराच्या टप्प्यावर किंवा इतर कुठेही लावता येणार नाही. आणि ह्या जाहिरात करत असताना
तुम्हाला जर असं काही आढळलं तर तुमच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये की कोणत्या प्रकारचं वित्तीय अनुदान आम्ही तुम्हाला हे करू, आम्ही तुम्हाला प्रकल्प विविध प्रकार आम्ही तुमच्या योजना या अशा पद्धतीचं भूमिपूजन करून इथं एक योजना सुरू करणार आहोत. इथं पाण्याचे रस्त्याचं बांधकाम करण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा इथं आम्ही करणार आहोत, तुम्हाला नळ कळून देणार आहोत आणि त्यासाठी आम्ही भूमिपूजन करतो, तर ते केलं तर तो गुन्हा आहे. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की सार्वजनिक उपक्रम मंत्र्यांनी किंवा शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका वगैरे सर्व ज्या काय त्यांनी कोणत्याही नवीन अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या नेमणुका करता येणार नाहीत त्यांना. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या निवडणुका संदर्भामध्ये उमेदवाराने किंवा त्याच्या भित्तीपत्रकं, पोस्टकं, बॅनर लावण्याबद्दल मोहिमाच्या वेळी राजकीय पक्षाचे उमेदवाराचे कार्यकर्ते खाजगी व सार्वजनिक इमारतीमधील भित्तीवर निवडणूक विषयक भित्तीपत्रक चिटवून घोषणा लिहून निवडणूक चिन्ह रंगवण्यासाठी भिंतीचा उपयोग करतात. तसेच या गोष्टी इमारतीच्या मालकाची परवानगी न घेताच केल्या जातात. त्यांना त्या अतिशय त्रासदायक ठरतात. यासाठी सध्या अस्तित्वात आहे कायदा, त्यानुसार सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा 1984 व खाजगी व सरकारी मालमत्ता विद्रूपण कायदा 1996 असलेल्या या तरतुदी पुरेशा परिणामकारक आहेत. त्यामुळं वरील प्रकारची जर अनिष्ट कृत्य जर एखादा करत असेल तर त्या पक्षाविरुद्ध व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. त्यामुळे नोटिसा चिकटवणे, घोषणा लिहिणे वगैरे हा एक भाग महत्त्वाचा आहे. कोणी कोणाच्या त्या मालकाची परवानगी घ्यायची किंवा चौकामध्ये देखील तुम्ही तशा घोषणा चिटकवल्या, घोषणापत्र, तर ते भित्तीपत्रक, पोस्टर चिटकवता येणार नाहीत तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला पेपरमध्ये जाहिरातीसुद्धा देता येणार नाही आहेत. तसंच SMS, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर आणि ह्या अशा इलेक्ट्रॉनिक जे माध्यम आहेत याचा तुम्हाला एकंदरीत दुसऱ्या उमेदवारावर अर्वाच्य काही बदनामीकारक मजकूर लिहिता येणार नाही आहे. कारण त्यामुळे तुम्हाला कायदेशीर कारवाई होऊन तुम्हाला त्यामध्ये अटक होऊ शकते. तो एक महत्त्वाचा भाग. आणि यांमध्ये तुम्ही जर काही एखादं पत्रकं जर छापली तर त्यावर तुमच्या मुद्रणालयाचं नाव छापलं पाहिजे. ते कोणी छापलं, किती प्रती छापल्या ते केलं पाहिजे. त्यानंतर प्रचार जर कार्यालयात फेऱ्या जर तुम्ही काढल्या तर त्या फेऱ्यामध्ये तुम्हाला फक्त जास्तीत जास्त 3 वाहन वापरता येतील जास्तीत जास्त, किंवा संबंधित पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तुम्हाला ते सांगावं लागेल की आमची एवढी वाहन आहेत आणि ते पोलिसांच्या परवानगीने तुम्हाला वाहनाची संख्या कमी जास्त करता येईल. त्यानंतर तुमची जी कार्यालय आहेत विविध ठिकाणी तुम्ही करता, पक्ष कार्यालय किंवा निवडणूक कार्यालय, तर ते कार्यालय देखील व्यवस्थितपणे तुम्हाला करता आले पाहिजे. प्रचारामध्ये तुम्हाला प्राण्याचा वापर करता येणार नाही म्हणजे एक. त्यानंतर प्रचारामध्ये तुम्हाला लहान मुलांचा वापर करता येणार नाही. आणि या मतदान केंद्र जे असेल त्याच्यामध्ये मंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार यांना प्रवेश देण्यास परवानगी नाही आहे. कारण त्यांना फक्त मतदानापुरता, मत देण्यापुरताच तिथे जाण्याचा हक्क आहे. त्यानंतर 5 मिनिटात ते मत देऊन बाहेर पडू शकतात. तसेच ज्यावेळेस तुम्हाला मिरवणूक घ्यायची आहे तर ती वेळ त्या पोलिसामार्फत तुम्हाला त्याची परवानगी घ्यावं लागेल. आणि सगळं तुम्ही मिरवणुकीमध्ये किती वाहन वापरणार, कोणाच्या विरोधात घोषणा देणार किंवा काय करणार, हे सगळं महत्त्वाचं तुम्हाला केलं पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट दुसरी की वाहतुकीचं जे नियंत्रण तुमच्या मिरवणुकीमुळे सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही असं करता आलं पाहिजे. मग तुमचे 2-2, 4-4 वाहनं तुम्हाला सोडता येतील. संपूर्ण मिरवणूक करता येणार नाही आहे. हा एक महत्त्वाचा भाग. त्यानंतर तुम्हाला जर सभा घ्यायची असेल
तर त्याची परवानगी घेऊन तुम्हाला ती सभा घेता येईल आणि त्या सभेला तिची वेळ वगैरे सर्व ती परवानगी तुम्हाला अगोदर घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्ही जे ध्वनिक्षेपक किंवा लाऊडस्पीकर वापरता त्याचाही पण परवानगी तुम्हाला घेतली पाहिजे आणि तुम्ही जर तसं केलं नाही तर पोल्युशन रेग्युलेशन ॲक्ट 2000च्या बद्दल त्याच्यानंतर तुम्हाला त्याबद्दल शिक्षा होऊ शकेल नॉईज पोल्युशन ॲक्टनुसार. तसेच सभेमध्ये अडथळा तुम्हाला निर्माण करता येणार नाही आहे. एखादा कार्यकर्ता किंवा एखादा पुढारी जर बोलत असेल तर तुम्ही तोंडी किंवा लेखी प्रश्न विचारून किंवा स्वतःच्या पक्षाची पत्रकं वाटून त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही. आणि तसं जर केलं तर ते चुकीचं ठरेल. तसेच दुसऱ्याची जे प्रचारपत्रकं असतील ते तुम्हाला फाडता येणार नाही आहेत. म्हणून तुम्हाला सभेमध्ये अडथळा जर निर्माण करायचं जर असेल तर तुमच्या विरुद्ध कारवाई करता येईल. त्यानंतर तुम्हाला अशा विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, मतदारांना जर द्यायच्या तुम्हाला जे स्लिपा द्यायच्या त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो, तुमच्या उमेदवाराचं चिन्ह किंवा इतर काही छापता येणार नाही. आणि तसं जर छापलं तर तो गुन्हा ठरेल आणि तुम्हाला त्याबद्दल अटक होईल, ती असं होईल. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिरवणुकीमध्ये तुम्हाला शस्त्र बाळगता येणार नाही आहे. म्हणजे कुठलेही एखादा धारदार वस्तू, शस्त्र, विस्फोटक जर तुम्ही बाळगलं तर तुमच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला प्रतिकृती देखील वापरता येणार नाही आहे. हे कशा पद्धतीच्या समजले जाणार तुमच्या राजकीय पक्ष सदस्यांचे किंवा नेतृत्वाचे प्रतिक करीत असलेल्या त्यांच्या प्रतिकृती म्हणजे एखाद्याचे फोटो घेऊन तुम्हाला जाता येणार नाही. आणि फेरीवर जो खर्च होतो त्या संदर्भात देखील तुमचं नियंत्रण राहिलं पाहिजे, म्हणजे त्याचाही तुम्हाला द्यायला पाहिजे. त्यानंतर वाहनं तुम्ही जे करता तर त्या वाहनाची देखील तुम्हाला नोंद केली पाहिजे, कारण ते वाहनं एखाद्या गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये तुम्ही करतात का, त्यामधून तुम्ही शस्त्रास्त्र वाहून देता का, हा एक प्रकरण महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणी मोटारीतून पैसे नेणारे लोक सापडलेले आहेत. त्यामुळे शक्यतो वाहनं पोलिसांची जी व्यवस्थितपणे आहे ते व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे. आणि निवडणुकीचं वाहन असेल तर खाजगी वाहन तर त्याच्यावर तसाचा स्टिकर लावणं आवश्यक आहे. आणि खाजगी वाहन जर असेल तर त्यावर स्टिकर लावल्याशिवाय ते बाहेर नेता येणार नाही. आणि तशा पद्धतीचं नाही तर तुम्ही ते खाजगी वाहन विना स्टिकर जर वापरलं तर तुमच्यावर तो गुन्हा दाखल होऊ शकतो. तर अशा अनेक पद्धती आहे की लाच देणे किंवा मतदारांना जाण्यासाठी त्यांची व्यवस्था करणे किंवा वाहनं वापरणे, प्रचार साहित्य किंवा तुम्ही एक टी-शर्ट, टोप्या, हे निवडणूक चिन्ह हे तुम्हाला मतदान केंद्रामध्ये तर घेऊन जाता येणार नाही. आणि एक व्यवस्थित आणि चांगल्या उमेदवाराची निवडणूक करण्यासाठी तुम्हाला ह्या अटी पाळाव्या लागतील. त्यानंतर निवडणूक खर्च हा जो भाग आहे तो देखील तुम्हाला करावा लागेल. किती लोकांना तुम्ही जेवण घातलं, कुठल्या खानावळीमध्ये गेले, पेट्रोल किती लोकांना दिलं, किती वाहनं वापरली, कुठं गेले, काय, तो संपूर्ण खर्च रोज तुम्हाला निवडणूक आयोगाकडे देणं आवश्यक आहे. तर अशा या आचारसंहितेच्या बाबी आहेत. यामध्ये जर समजा आता सण आला तर त्या सणाच्यामध्ये जे काही हे करत असाल तर तुम्ही त्या उमेदवाराला यांचा सण उत्सवामध्ये व्यक्तिगतरित्या ते सहभागी होऊ शकतात. परंतु त्यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याने उमेदवाराने कोणत्या वस्तूचं वाटप तिथं सणामध्ये केलेलं नाही पाहिजे. आणि पोस्टरमध्ये सणाचा उमेदवाराचा फोटो असू शकेल, त्या बॅनर्समध्ये पोस्टर आणि प्रचाराचा उल्लेख नसला पाहिजे. कारण काही सणाच्या वेळेस वेगवेगळ्या बाबी लक्षात येतात. म्हणून त्या सणामध्ये जेव्हा तुम्हाला सत्कार करायचे असतील किंवा इतर सणामध्ये ते उमेदवार किंवा पक्ष जर सहभागी होत असेल तर फक्त तो वैयक्तिकरित्या असावा.
त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, त्यानंतर निवडणूक आचारसंहिता कालावधी भोजनावर जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करू नये. समजा सण असेल, मी 1000 लोकांना जेवण देतो इथं, तिकडं हे करतो, या निमित्ताने याची अमुक आहे असं आहे, तर तसं करता येणार नाही आहे. तर या संपूर्ण आचारसंहितेची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करा. प्रत्येक मतदाराने लक्ष ठेवा, उमेदवाराशिवाय हा काही वेगळं करतो का, आणि तसं करत असेल तर लगेच निवडणूक आयोगाला कळवा, म्हणजे त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल जे आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकप्रिय चॅनल आहे आणि हे अनेक लोक बघत असतात. तर या चॅनलला आपण जास्तीत जास्त सहकार्य करा. सहकार्य म्हणजे सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि हे जास्तीत जास्त चॅनल पाहून यामधील ज्या तरतुदी आम्ही तुम्हाला ते दिलेलं आहे ते वाचून त्यानुसार एक चांगल्या पद्धतीची निवडणूक चांगली होईल यासाठी प्रयत्न करा. आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.